नमस्कार, आपण पाहत आहात इन गोवा 24 तास। पेडणे मतदारसंघात आमदारांनी केलेल्या कथित वक्तव्यावरून राजकीय वाद निर्माण झालाय। या वक्तव्यामुळे पेडणेकरांच्या स्वाभिमानाला धक्का बसल्याचा आरोप करत स्थानिक नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। माजी सरपंच रुपेश परब आणि इतर स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेत आमदारांकडून जबाबदारीची मागणी केली आहे। पेडण्यातील नागरिकांचा अपमान करणारी वक्तव्य खपून घेतली जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। यावेळी वरिष्ठ राजकीय नेत्यांवरील वक्तव्यावरही टीका करण्यात आली। तसंच आगामी निवडणुकांमध्ये पेडणे मतदारसंघाला स्थानिक भूमिपुत्र उमेदवार मिळावा अशी मागणी पुन्हा एकदा करण्यात आली। पेडणेकरांच्या यांनी काळजाक हात घालून गाढव म्हणणं इतकी ह्याची मजल पावली असा त्याका तो हात वयर करून त्याचो आता वयर जावचो टाइम इलो तो म्हातारो जालो ही कसली भाषा पेडणेकरां MLA मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली येथे मोठे असेंब्लीत धाडलो त्याचे कडसून ही अपेक्षा नसली आमका पेडणेकरां। आजची जी पत्रकार परिषद आहा ती फाटल्या 2-4 दिसांनी आम्ही पहिले मीडियाचेर फेसबुकाचेर पळयले। पेडण्याचो जो लोकप्रतिनिधी आमदार ह्या पेडण्यान जो निवडून दिला त्याचे जे वक्तव्य असा ते सारखे पेडणेकरांच्या स्वाभिमानान हात घातलेलो आहा तेणी आणि आज ह्या गोष्टीचो आमका खेद दिसता। हेचे खातीर आज ज्या पेडणेकरांनी एका कळंगूटसून हय येवन स्वतःच्या भूमिपुत्राक हय नाकारून हेका निवडून दिला त्या पेडणेकरांच्या यांनी आज काळजाक हात घालून गाढव म्हणणं इतकी ह्याची मजल पावली असा। हे पहिली म्हणजे हांव या संदर्भात हांव त्याचो जाहीर निषेध करता। आज जर बघूंक गेलो तर म्हाका एक हे कळना भाषा म्हाका सांग ज्या उपमुख्यमंत्री जालो पेडण्याचो फाटल्या टायमाक 2017 सालान तेणी ह्या पेडण्यासाठी 4 वेळा तो आमदार जालो उपमुख्यमंत्री जालो त्याका तो हात वयर करून त्याचो आता वयर जावचो टाइम इलो तो म्हातारो जालो ही कसली भाषा पेडणेकरां ह्या बाबतीत आम्ही खपोवन घेवचे ना। म्हाका सांग म्हातारो कोण जावचो ना हो म्हातारो जावचो ना फाल्या हेचो आवय बापूय म्हातारो जावंक ना आमचे आवय बापूय म्हातारे जावंक ना काय आणि आमचे आवय बापूय म्हातारे झाले म्हणून आम्ही काय मारून उडयले तेंका कारण ते आमचे आवय बापूय तेंचो आम्ही रिस्पेक्ट दवरूंक जावो। ज्या मनशाक आमदार केलो MLA मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली येथे मोठे असेंब्लीत धाडलो त्याचे कडसून ही अपेक्षा नसली आमका पेडणेकरांक। वास्तविक आज जर पळोवन गेले जाल्यार म्हाका दिसता गोंयचे जे आमचे मुख्यमंत्री असा त्याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष हे सुशिक्षित दोघे असतात आणि दोघे मिळून ह्या गोंयचो जो गाडो हाकतात आणि ह्या गोंयचा तेंच्यांनी एक वेगळा स्थान निर्माण केला इंटरनॅशनल लेवलीर आणि या पक्षाक न्हय तर आमच्या ह्या गोंयाक छोटेखानी गोंयाक एक देशाच्या वेगळ्या भागार व्हरान आमकां दवरलेले असत आणि त्याच पक्षाचो आमदार ही सकयली भाषा करता ही एक लाज आहा पेडणेकरांक आणि स्वाभिमानी पेडणेकार ह्या खपोवन घेवचे ना हेचो हे करता। त्याच बरोबर आज एक खेदाची गोष्ट हांवें पळयली ती एक प्रेस पळयली हांव जे आमचे पेडणेकार जे माझे भाव बंद मी भाव भयणा म्हणते त्यांका आणि त्यांच्यानी प्रेस घेतली असल्या नको त्या गोष्टीक म्हाका जाल्यार दिसता त्यांच्यानी समर्थन दिवंक जायना असला। हो कोणाचो अपमान कोणची प्रेस घेतल्यात तुम्ही कोणाचो अपमान केलो तेणी तुम्ही जर तुम्ही सांगलेल्यात त्या आमदाराक किंवा ह्या आमदाराची तक्रार जर केल्यात बीजेपी ऑफिसात आणि मुख्यमंत्र्याक तर मी तुमका सॅल्यूट मारतला असलं म्हणजे तुम्ही गाढव म्हणजे सगळे पेडणेकार गाढव झाले आणि हे तुमका मान्य असा हे आमका मान्य ना म्हणून आज आमका ह्या प्रेस कॉन्फरन्स घेवची पडली। कारकिर्दीन देव मात्रेकर असो बाबू आजवकर असो राजेंद्र आल्लेकर असो असे वेगवेगळे आमदार जाऊन गेले पण ह्या प्रत्येक आमदारान आपले जे योगदान असा हे त्यांच्यानी पेडण्या खातीर जे दिल्ले असा त्याच्याबद्दल आम्ही ऋणी असा पण आमचे त्यांच्या बरोबर वैयक्तिक किंवा मतभेद असू शकता
पण हेचो अर्थ असो जायना की तो कोणतरी मोरचो किंवा आनी कितें जावचो, तेची मान घट जावची, कमर घट जावची, अशें आमी केन्नाच पेडणेकार चिंतू शकना. कारण प्रत्येकाक जो आमदार आसा तेचे कितें ना कितें ह्या पेडण्याक योगदान आसा आणि जो कितें बरें काम जो आमदार करता तेचे सुद्धा पेडणेचे लोक आठवणी नेहमीच दवरता. भायले आयज खंय तरी आमची झगडी पेटयतात, प्रेसी घेवन आमची पेडणेकारांची झगडी लावपाचो प्रयत्न चालू आसा. आमचो प्रोग्राम जालो आणि थंय आमचे सगळी मंडळी थंय ताळ कुट्टा हितूर रवींद्र भवनान, आनंद पोटात माझ्या मायेला मायेला, आणि आम्ही पेडणेकार झगडतो. आमच्या पेडणेकारांक झगडी लावप चालू आसा. मी तुझ्याकडे एकच मागणी करतोय की तू ती लोकांची लेटरां घेऊन वचोंक नाका, तुझा लेटर उडत, आपण कॉन्टेस्ट करता म्हणून सांग, बीजेपीची तिकेट तुका दिवची म्हणा, काय हरकत ना. तू कोणा खातीर झगडटा आमच्या वांगडा? त्या भायल्या खातीर आमच्या वांगडा झगड, पेडणे आमची गरज ना विचारान तुका, तू चिंतपाची गरज आसा. दुसरी गजाल, ह्यो तर एक ट्रेलर आसलो, हो राजन कोरगांवकरचो एक ट्रेलर, पिक्चर अभी बाकी असे, या ट्रेलराकच भियालात तुम्ही. तो ट्रेलर आहे, पिक्चर फुडे खूप असा. आणि ह्या एका सभेक जर तुम्ही भियाल्या. दुसरी गजाल नंतर राजन कोरगांवकरांच्या पायाखालची वाळू गेली. राजन कोरगांवकर सदिनाच मातयेर रोवपी मनीस आणि जमनीचेरच आसा. ते कोरगांवाचे खंय त्यांच्या घराकडे रेती काढली गेल्ली वतना ना, ते मातयेरच रावतले आणि ह्याच्या पुढे आमदार झाले तर ते मातयेचेरच आसतले, हे सांगूंक सोदता. दुसरी गजाल, आयज वोकल फॉर लोकल ह्या कोणाचं हे देशाचे पंतप्रधानाचे वोकल फॉर लोकल, मेड इन इंडिया, हे कोणाचे हे आयज ते धजा करतात. वोकल फॉर लोकल, वोकल वोकल करीता. त्यांच्या अजून ते आयज लिडरशिप त्यांच्याकडे आसा आणि कितें उलयता. त्यांच्यानी वोकल फॉर लोकल ह्यो कोणाचो सेंटेन्स ते माननीय आमच्या देशाचे पंतप्रधानाचे आसा. दुसरी गजाल, आमदार डायरेक्ट सांगता नरेंद्र मोदी म्हणजे कोण, आपलो फ्रेंड काय कळना. तेका कितें तरी फुडें लावपाक जाय भावा माझ्या. एका अनपडांक ह्या कोण सांगतलो, कोणी कशे पद्दतीन खंय वागणें हेंचें कांयच कळना. आयज तू ते सिद्धेश पेडणेकार बरे तरेन आमचे विशय व्हरा शकता आणि परत तू अनपडाचोच प्रपोजल फुडें व्हरता. तुजो प्रपोजल फुडें व्हर, तू खंय तरी लढ. फुडें हे ओपन जाले की बाकी कोण ना, सगळे लिडरशिप आपण करूंक सोदतले. ही संधी हा, तू आयच्या घडयेक सगळ्यांक मेळ. आयज मंडळ तुज्या वांगडा आसा म्हणटात, आयज मिटींग आपय, फाल्यां तू सांग आता माघार नाही म्हणान. प्रेस घे आणि मंडळान तुका ग्रीन सिग्नल दिले, हय चल सिद्धेश पेडणेकर आपण तुज्या वांगडा आसा, आम्ही हे फावट तुकाच आम्ही स्थानिकात काम करूया म्हणान. मागीर प्रेस घे फाल्यां आणि सांग आता माघार नाही, वालर तुका सिद्धेश पेडणेकर. आणि कांयच ना, आमचे कोणाचेच संबंध वायट ना. आम्ही पेडणेकार, पण एकच सांगूंक सोदता, आमच्या भितर झगडी लावचो प्रयत्न चालू आसा. हे जावचे न्हू म्हणून आम्ही हे प्रेस घेतल्या. आणि परत आणि तुमकां जर वेळोवेळी आमकां प्रेस घेवपाक जाय जाल्यार आमी ते करपाक रेडी आसा. धन्यवाद.